घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुल बाळ सासू भार, जीव खेळण्या गर्दीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. अरे संसार संसार त्याचा कवाटी हा बर, आणि हाताला चटक येतवा मिळत नाही भाकर. झिजवते टाचा रोज, खोलवर काचा रोज, रांगा वाढा, कुस्ती काढा, तालावर नाचा रोज. झिजवते टाचा रोज, खोलवर काचा रोज, रांगा वाढा, कुस्ती काढा, तालावर नाचा रोज. रोज नवे रंग फासून हसतेस दुःखावर, स्वप्न रोज तासून तू ठेवतेस गाडाभर, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. ताननाना नाननाना, ताननाना नाननाना, ताननाना नाननाना, नाननाना नाननाना, ताननाना नाननाना, ताननाना नाननाना, ताननाना नाननाना, नाननाना. ओलांडून उंबरठा वाट नवी शोधते, भेदून तू संकटांना घाट नवा खोदते. ओलांडून उंबरठा वाट नवी शोधते, भेदून तू संकटांना घाट नवा खोदते. रोज नव्या आकाशात तळपती वीज तू, काळोखात अंकुरते प्रकाशाचे बीज तू, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, 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 बाई पण भारी देवा, बाई पण भारी र.
चल ग बाई खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळागौर खेळूया पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा भोवर भेंडी भोवरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन वागेली हिलार सरसर गोविंदा येतो मजबरी गुलाल फेकीतो या बाई झिम्मा नाचाया आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होते अंदर आएगी घर के फटाफट फटाफट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होते अंदर आएगी घर के फटाफट तो सगळं सुरू नाही थोडी वाचा थोडी सला सुधीला थोडी
लक्ष द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही डान्स करत राहायचा सासूबाई चिन्ह आहे घाबरायचं नाही वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं फटाफट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होते अंदर आएंगी घर के फटाफट फटाफट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न चला पुढं हळूहळू घ्यायचं जेवढं स्पीड कमी करता आलं तर आपलं चला खुर्ची पकडायची चला पुढं चला चला पटपट पटपट
फोटोकडनं द्यावं लागेल मला 1 मिनिट. हो मॅडम. चला आपल्याला आपल्या संगीत खुर्चीच्या 3 मीना मिळाल्या. मीनाताई पिंगळे. चला 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 पटपट पटपट. गाडी चुकली. चला लवकर. भागो भागो आगे भागो आगे भागो. कुर्सी खाली है. आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. चला 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 चला. कुर्सी रिकामी आहे.
व्हिडिओ शूटिंग साठी आवाज म्हणून एकदा जोरात म्हणूया. लाड शाखी आहे नारी. येस, आपण खरंच आभारी आहोत. वेदांच्या काळापासून आपल्या समाजाचा उल्लेख हा ब्राह्मण समाजाच्या आधी येतो. वाणी बामणाच्या नारी असं म्हणतात. आपण जेव्हा आपली टाईम बसवायला जातो, आपण जेव्हा आपल्या जात्यावरच्या ओव्या म्हणतो, त्यामध्ये नेहमी उल्लेख असतो वाण्या बामणाच्या पोरी, वाण्या बामणाच्या नारी. ब्राह्मण जातीच्या आधी सुद्धा ज्या जातीचा अभिमानाने उल्लेख केला जातो, ज्या जातीच्या संस्कृतीचा अभिमानाने उल्लेख केला जातो, अशी आपली लाड शाखीय संस्कृती. आणि त्यातल्या आपण त्या समाजाच्या प्रतिनिधी आहोत याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या या हळदी कुंकवाच्या सोहळ्यात मी सौकामिनी सुमलमृतकर अखंड वाटचाल करणाऱ्या लाड शाखीय वाणी समाज मंडळ महिला कार्यकारिणी पंच कमिटी मंडळ चाळीसगाव शाखेतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या आपण आपल्यासाठी वाजवूया. मैत्रिणींनो, संक्रांतीचं वाण खरं तर एक 10, 15, 20, 25 रुपयाची वस्तू असते. त्या वस्तूचं महत्त्व नसतं. महत्त्व असतं आपल्या एकत्र येण्याचं, आपण त्या व्यक्तीला भेटण्याचं, त्या व्यक्तीने आपल्याशी 2 शब्द गोड बोलण्याचं. म्हणूनच पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया नोकरी करत नसत, जेव्हा सोशल मीडिया नव्हता, जेव्हा शाळेत जाणं फार क्वचित होत होतं, अशा वेळेस कुटुंबातील स्त्रियांनी भेटायचं तरी कसं? फक्त लग्न कार्यातच भेट व्हायची. मग त्याला निमित्त होतं हळदी कुंकवाचं. मग कुणी चिमणीचं हळदी कुंकू करायचं, कुणी शाकंभरी नवरात्राचं हळदी कुंकू करायचं आणि संक्रांतीचं हळदी कुंकू तर असायचं. आणि अशा या संक्रांतीच्या हळदी कुंकवाचं महत्त्व फार देवादिकांच्या काळापासून. जेव्हा श्रीराम वनवासाला गेले, आपल्याला सर्वांना असं वाटतं की कैकेयी अतिशय दुष्ट स्त्री की जिने रामाला वनवासाला पाठवलं. पण मैत्रिणींनो, खरं रामायण वाचलं तर लक्षात येईल कैकेयी ही सर्वात बुद्धिमान स्त्री होती. दंडकारण्यामध्ये जेव्हा राक्षसांचा संचार सुरू आहे आणि त्या राक्षसांना थोपवण्यासाठी मानव जातीत जन्मलेल्या विष्णूच्याच अवताराचा पुढे म्हणजे तोच अवतार त्यांचा उद्धार करणार आहे हे जेव्हा कैकेयीला स्वप्नात येऊन ब्रह्मदेवाने सांगितलं, त्यावेळेस कैकेयीच्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम चेहरा आला तो श्रीरामाचा. श्रीरामाचा जर राज्याभिषेक झाला तर श्रीराम अयोध्येत अडकून पडेल आणि त्यानंतर ह्या संपूर्ण मानवजातीला उद्धारणारा कोणीही नसेल. अशा वेळेस तिने आपलं ब्रह्मास्त्र काढलं, म्हणजेच ती कोपमोहनात गेली, रागाचं नाटक केलं, दशरथाला 2 वर मागितले आणि श्रीरामाला वनवास दिला. याचं कारण असं होतं की विष्णूचा अवतार जो मानवजातीत जन्मलेला आहे तो श्रीरामच या गोष्टीचा नायनाट करू शकणार होता. आणि अयोध्या आणि कौशलपुरी, कौशलपुरी म्हणजेच कौशल्याचं राज्य, कौशल्याचं माहेर. दंडकारण्यापासून काही अंतरावर कौशलपुरी आणि तिथून पुढं अवध म्हणजे अयोध्या सुरू होते, ज्याला साकेत असं सुद्धा म्हटलं जातं. मग या साकेत नगरीमध्ये जर राक्षस आले आणि सगळा विध्वंस झाला तर संपूर्ण मानवजातीला धोका होईल, मानवजात नष्ट होईल, रावणाचा विजय होईल आणि हे व्हायला नको. आणि म्हणूनच धाम तेथे ते थांबले. त्या केवटने त्यांचं स्वागत केलं. मग तिथल्या स्वासिनींनी ज्यावेळेस तिला औक्षण केलं ती तिथी होती मकर संक्रांतीची द्वादशी, म्हणजे जी आपण काल साजरी केली. आणि त्यांनी काल श्राद्ध पित्र केले तर ती मकर संक्रांतीची द्वादशी तिथी होती. हो वर्षात असा योग येतो की संक्रांतीला एकादशी आणि करेला द्वादशी असते. तर अशा या तिथीला त्या केवट राजाच्या राज्यातील त्या स्त्रियांनी सीतेला वाण दिलं. वाणामुळे काय दिलं? सीताभूमी कन्या. सीताभूमीचा जन्म झालेला त्या सीतेच्या पोटाशी तिथं तू या मातीतली बीज आणि ही माती पेरत जा. म्हणून पार चित्रकूट पर्वतापर्यंत आपल्याला सीताफळाची प्रचंड झाडं सापडतात.
कधी जर आपण प्रवास केला मैत्रिणींनो तर डोळसपणे प्रवास करा. आपण चारधाम करतो, अनेक यात्रा भागवत, तर चित्रकूट पर्वतापासून तर पार दक्षिणेपर्यंत आपल्याला सीताफळाची प्रचंड झाडी आढळतात. ते फळ इतकं प्रसिद्ध आहे, त्याचं कारणच असं आहे की सीतेच्या ओटीत टाकलेल्या त्या मातीने आणि त्या बीजांनी हे संक्रांतीचं वाण पार दक्षिणेपर्यंत, हिंद महासागरापर्यंत, तिथून लंकेपर्यंत पोहोचवलं. तर अशा या संक्रांतीचं हे अतिशय अनुपम असं महत्व आहे. आणि म्हणून आपण सीतेच्या कन्या आहोत. आपण द्रौपदीचा वारसा सांगणाऱ्या सीतेचा वारसा सांगणाऱ्या आहोत. याला कारण अजून एक असं आहे, एक कारण असं आहे मैत्रिणींनो, हे वाण देण्याचं. कुंभमेळ्यातनं जेव्हा कैकेयी परत आली तर इकडं दशरथ राजाची तब्येत परिपूर्ण बिघडलेली होती आणि दशरथ राजाची नाडी हाताला लागत नव्हती. अशा वेळेस कैकेयीला एक दृष्टांत झाला. कैकेयी तिच्या कोपभवनातून तिच्या महालात जात असताना तिच्या पायाजवळ कुंकवाचे ठसे उमटले आणि तिने ध्यान धारणा केली, कारण कैकेयी ही स्वयंभू होती. आणि मग कैकेयीने ध्यान धारणा केल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की लवकरच आपल्याला वैधव्य प्राप्त होणार आहे. आणि आपलं हे वैधव्य जर आपल्याला टाळायचं असेल किंवा पुढील पिढ्यांमध्ये जर स्त्री जातीला तिच्या कुंकवाचं बळ वाढवायचं असेल तर ह्या क्षणाला ओटी भरली गेली पाहिजे. आणि एवढ्या रागाच्या परिस्थितीतही सुमित्रेची आणि कौशल्याची ओटी कैकेयीने भरली आणि ते वाण त्यांना दिलं. आणि म्हणून या संक्रांतीचं रामायणाच्या दृष्टीनं इतकं महत्त्व आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही आता बघितलं असेल की आता आपण प्लास्टिकमुक्त वातावरण, प्लास्टिकमुक्त समाज करण्याच्या मार्गावर आहोत. शक्यतो प्लास्टिकचा अनाठायी वापर आपण टाळूया, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालूया आणि एकमेकींना दान द्यायचं, खाण्यापिण्याचे पदार्थ देऊया, ओटी देऊया, ज्यातनं चार आणि आपल्या घरातली बरकत दुसऱ्याकडे जाऊन दुसऱ्यालाही बरकत येईल, आपल्यालाही वैभव प्राप्त होईल, हा विचार ठेवूया. आणि म्हणून या वाणाचं महत्व आहे. आणि म्हणून आमच्या महिला मंडळासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा की गेल्या काही वर्षांपासून खाद्यपदार्थांची परंपरा आमच्या महिला मंडळाने सुरू ठेवली आहे. तर दरवर्षी काही ना काही खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत वाणाच्या रूपात पोहोचवले जातात, जेणेकरून त्याचा उपयोग होईल, वस्तूची हेळसांड होणार नाही आणि प्लास्टिकचे डिबरे असं म्हणून ते बाजूला पण पडणार नाही. नंतर 5-10 रुपयाच्या डिबऱ्यांसाठी काय जायचं कार्यालयात असंही आपल्याला वाटत होतं. असाही एक काळ आपण अनुभवलेला आहे. म्हणून आता जे डिबरे याच्या शब्दात मोडतात त्या सगळ्या प्लास्टिकच्या वस्तूंना आपण मागे टाकूया आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंवर भर देऊया, संसार उपयोगी वस्तूंवर भर देऊया, जेणेकरून आपल्या पैशाचंही मोल राखलं जाईल, आपल्या वस्तूचंही मोल राखलं जाईल आणि दिलेल्या वाणाला सत्पात्री दानाचं महत्त्व प्राप्त होईल. आणि म्हणून आमच्या महिला मंडळाने ह्या वर्षी आपल्याला दिलेला आहे रवा, एक अर्धा किलो रव्याचं पाकिट. रामबंधू मसाल्यांचे 12 पाकिटं आहेत. किती? 12 पाकिटं आहेत. तर चला मैत्रिणींनो, आता एक गेम खेळूया. सर्वजणी या जिन्याने वर आल्या, बरोबर? या जिन्याने वर आल्यानंतर सुबकशी अशी छान मांडणी तिथे एका टेबलवर केलेली आहे. दिसली का सर्वांना? सर्वांनी बघितली? हा. मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या मांडणीत मी 5 अंक मोजायच्या आत उत्तर आलं पाहिजे. त्या मांडणीत किती नथी ठेवलेल्या आहेत? 1, 2, 3, 4, 5. हा, सांगता येईल. उभं राहा. हा, या पुढे या. या काही, या पुढे या. 4 वाले जायचं पुढे या. हा, या. 2, 4, 5. मैत्रिणींनो, इथं 5 नथी नव्हत्या, 3च नथी आहे. 3 नथी ठेवले. गेलं की बक्षीस. बरं, त्या सजावटीमध्ये, त्या मांडणीमध्ये छान पुष्पपात्र ठेवलेले आहे. त्या पुष्पपात्रातील फुलांचा रंग सांगा. पांढरा, एकदा
तुमचं नाव काय? नाव सांगायचं मग कोणा घ्यायचं? बाई लागायचं कशाला? वाहे वारा वाहे जोडून पाणी राकेश रावांचं नाव प्रथम पूजेला अग्रस्त स्तोत्रपती राकेश रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. वा त्याला चारण्याची कोंबडी मार. चला प्रश्न पुढचा मैत्रिणींनो. संक्रांतीला छोटे माठ पुजले जातात. त्याला 2 समानार्थी नावं आहेत. नाही 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 नाही. हा या 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 जरा इनको भी चान्स देते. आ जाओ आ जाओ. चला पट 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 पट. पायाला भिंगरी. या 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 या. ओळखे आणि मडकी खास संक्रांतीसाठीचं नाव आहे. खास संक्रांतीसाठीचं नाव आहे. हा चला ना. सुगडी. सुगडी सुगडी अगदी बरोबर. आणि अजून एक काय आहे? कारवे. या पुढे. चला बक्षीस. हा वैशुताई बक्षीस देणार आहे की नाही? चला दाखले ताई. चला ताई अजून एक काही कोणी नाव उत्तर बरोबर सांगितलं होतं. दाखले ताईचं नाव घ्या. चहा केला कॉफी केली चिवडा करते ताजा दत्तात्रय पंतांचं नाव घेते पहिला नंबर माझा. शुक्राची चाल आणि चमक देऊन जागाची विठ्ठल पंतांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. अगदी छान. मस्त मस्त. प्रश्न आता इकडच्या मैत्रिणींसाठी छानसा प्रश्न. आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी सण साजरा करतो. म्हणजे संक्रांतीची सुरुवात त्या दिवसापासूनच केली जाते. तर हा होईच. माझा प्रश्न तो नाहीच आहे. माझा प्रश्न तो नाहीच आहे. तर या भोगीच्या दिवशी खास अशी संमिश्र भाजी केली जाते. खास अशी संमिश्र भाजी केली जाते. त्याच्यातल्या कमीत कमी 4 भाज्यांची नावं सांगा. गाजर, वांगे. भाजी भाजी झाल्या. वाटाच्या शेंगा मटाच्या शेंगा गाजर वालाच्या शेंगा मटारच्या शेंगा वांगी आणि वालाच्या शेंगा. अजून काय सांगितलं? गाजर. या ताई अशाच प्रकारची मिक्स व्हेज गुजराती लोक करतात. त्याला काय म्हणतात? उंदियो. करेक्ट. उंदियो म्हणतात. चल येत आहे. नाव सांग. कोठावले स्त्रीत्वाच्या दागिन्यांमध्ये असतो ठुशीला मान किरण पंचांनी वय वडांगळा सौभाग्याचा मान. अगदी छान. मस्त मस्त. इकडे बघा. वहिनी इकडे या ना. गौरी इकडे. आता आम्हाला एक शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर मग आपण वळूया आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आता तुम्हाला एक छानशी भेटवस्तू आपल्या महिला मंडळाने वाणाच्या रूपात दिली. बरोबर. त्यापासून तयार होणारे 5 गोड पदार्थ सांगा. 5 गोड पदार्थ सांगा. या ताई आलं. आता घडी घडी ना. चला 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 पट 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 पटापट.
श्रीराम सातवे सांगू नका ना सांगायचं नाही श्रीरामचे गजानन शिर्डीचे साई जिबीरामांचं नाव किती शिवम शर्मांचे आहे. चला, त्या बक्षीस पाहिजे. होणार आहे खारट किंवा तिखट असे 3-4 पदार्थ तुम्ही सांगायचे. उपमा ढोकळे साखरे आपण रव्याचे डोसे सुद्धा करतो. द्या ताई बक्षीस. मॅडम सेंटरला निर्मळ आकाशात चमकला शशी महेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. चला, सीमा काकूंच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. सेंटर इकडे ना आपला बोर्ड पण ओके थँक्यू. सोबत रामबंधूचं पाकिटही मिळालं. जितेंद्र येवले हे आजचे आपल्या या वाण वस्तू देण्याचे प्रायोजक म्हणजे किंवा प्रोप्रायटर म्हणून. पूर्वीचा काळ असा होता की जेव्हा उडदाचं पापड करायचे म्हटले तर आपल्याला घरी लवंगा मिरी वगैरे सगळं कुठून त्यात घालावं लागत असे. हळूहळू काळ बदलत गेला आणि आयती पिठं आयते मसाले आपल्या हाती येऊ लागले आणि आपल्या गोष्टी अधिक सोप्या झाल्या. स्वयंपाकघरात काम करणं अधिकाधिक सोपं झालं. यात रामबंधू मसाले, केप्र, बेडेकर अशा अनेक मसाल्यांनी आपल्या आयुष्यात अविभाज्य स्थान मिळवलंय. आता सध्या सुहाना किंवा एव्हरेस्टच्या रेडी टू कुक अशा ग्रेव्हीजनी आपण आपल्या भाज्या लगेच करतो. पण रामबंधू मसाल्यांची खासियत मात्र खरंच वेगळी आहे. या रामबंधू मसाल्यांमध्ये आपल्याला खूप व्हरायटी पाहायला मिळते. खास करून पापडांची म्हणजे नागलीचे पापड असतील, गहू तांदळाचे पापड असतील, उडदाचे पापड असतील. तर अशा या रामबंधू पापडांचं फक्त तिथपर्यंत सीमित नाही आहे. त्यांची हळदी पावडर आहे, शेजवान राईसचा मसाला आहे, शिवाय वेगवेगळ्या पापडांचे मसाले आहेत. आणि अशा या मसाल्यांचं 12 मसाल्यांचं पाकिट एकत्रितरित्या त्यांनी आपल्याला दिलंय. एकदा त्या म्हणजे रामबंधू मसाल्यांसाठी आणि जितेंद्र दादा येवले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आता वळूया आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, संक्रांतीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा. आपल्याला भेटण्याचं एक छानसं निमित्त असतं, आपल्याला एकत्र येण्याचं छानसं निमित्त असतं आणि म्हणून संक्रांतीचा सण आपल्याला हवाहवासा असतो. तर अशा या संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो. तर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते सौ माधुरीताई तुषार शिंदकर यांना, की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. त्या कार्यक्रमाचा आढावा घेणार आहोत. वर्षभर आपण इतके सुंदर दिनविशेष साजरे केले तोच करणार आहेत. ताई या. हॅलो, ऐकायला येतं का सगळ्यांना? आणि सगळे शांत बसा. माझे किती बोलून राहिले. ऐका सगळ्यांना ऐकू येईल. माझा आवाज पुष्कळ मोठा आहे. हे बघा, आपण 3 वर्षापासून कसे कार्यक्रम करतोय. तुमच्यापासून 100 रुपये घेतो आणि कार्यक्रम किती करतोय, कसे करतोय तुम्हाला आवडत आहेत का? मग तुमच्याकडे जर पावती फाडायला आमची महिला आली तर तुम्ही वाकडं तिकडं तोंड करू नका, बोलू नका. स्त्री तुम्ही पण आहे आणि ती पण स्त्रीच असते, तुमच्याकडे येते. तिचा अपमान करू नका, तिचा सन्मान करा. आणि स्त्रीला स्त्री कधी दोषी ठरते, म्हणून स्त्रीचा अपमान करू नका. पावती तुम्हाला घ्यायची असली तर घ्या, पण पावती द्यायची असते तर आनंदात द्या. आणि पावती काही जास्त नाही आहे. मला तर आता असं वाटतं की ऑनलाईन सगळं करावं, म्हणजे सगळ्यांना त्रास होणार नाही. आमच्या महिला घरातले कामं सोडून तुमच्याकडे पावती फाडायला येतात. 1 महिना फिरतात त्या बिचाऱ्या. मग त्यांना काही काम आहे का नाही? म्हणून तुम्ही 100 रुपयाकरता सगळ्यांनी माझ्याजवळ आज नाही आहे उद्या या, म्हणजे आम्ही रिकामे आहेत का बायका? बरं,
आम्हाला आम्ही कमिशन देतो. तुम्हाला सांगू का, मी खरं बोलते, 1 कप कॉफी सुद्धा मंडळाची आम्ही पित नाही. हा, पण तुम्हाला सगळ्यांना ताकीद देते, तुम्ही प्रेमाने पावती फाडा आणि प्रेमाने कार्यक्रम आपल्या गावाचं जर नाव मोठं करायचं असलं तर आपण स्त्रिया किती चांगल्या आहे हे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की 40गावला कार्यक्रम किती चांगला आहे. आपले फोटोवाले सगळ्या व्हिडिओ टाकतात कार्यक्रमाचा. मला सगळ्या बाया विचारतात, गावाला गेली की काय कार्यक्रम छान करतात तुम्ही, म्हणजे शिरोडेचा आवाज मानले पाहिजे. बरं, आता पुढच्या वर्षी वर्षा पिंगळे आहे अध्यक्ष होणार आहे. हा शेवटचा कार्यक्रम आहे आंबेडकरबाईचा. तर वर्षा पिंगळे तर आम्हाला त्याच्यावाले कार्यक्रमाची रूपरेषा आखावी लागते. आम्हाला की मिटिंगा राहतात, आम्हाला की नवरा आहे, पोरं आहे, सुना बोलणारे आहे. तुमच्यासारखे आम्ही बी काही तुमच्यासारखीच एक स्त्री आहेत ना. मी पण सगळ्या स्त्रियांना मी उलट त्यांना सांगते की तुम्ही कोणी बाई काही बोलली तरी प्रेमाने बोला, कोणाला रागवू नका. मला मी जात होती तर मी 2 पुस्तकं पावत्या फाडत होती आणि सगळ्यांकडे सांगत होती मला 1 चिमटीवर साखर द्या करायला. मला चहा पित नाही, कॉफी पित नाही, मला फक्त चिमटीवर साखर द्या. पण माझ्याने आता होत नाही म्हणून तर सगळ्या माझ्याजवळ माझ्या सगळ्या भगिनी मला सांगतात तुम्ही गेल्यावर पैसे देतात पण आम्हाला किती बोलतात बायका, तर काय करायचं. म्हणून मी आता बोलायला बसली आहे. तर आता पुढच्या अध्यक्षबाईंनी 4 महिन्यात 6 महिन्यात आम्हाला आधी बुक कराव्या लागतात गोष्टी. नाटक आणायचं असलं किंवा काही बी आपल्याला. आता मागे भारुड आणलं होतं आणि नाटक आणलं होतं, आम्हाला खर्च नाही येत का. आता हा फोटोवाला बिगर पैशाचा फोटो काढेल का. आणि किती फोटो काढावे लागतात. प्रत्येक कार्यक्रमात चिरोडे राहतो, प्रत्येक कार्यक्रमात हा स्पीकर बोलतो ना, सगळ्यांना पैसे द्यावे लागतात ना. 4 ते 5 हजार रुपये ते घेतात. हा भाऊ किती घेतो त्याला काय माहितीच नाही, मला सांगतच नाही तो. म्हणून मी आता नाटक मागवलेलं आहे, सावित्रीबाई फुले याचं नाटक मागवलेलं आहे. तर सगळ्यांनी 50 रुपयाची तिकीट घ्यायचं आणि त्या दिवशी कार्यक्रमाला यायचे. माझ्या महिला आल्या तिकीट घेऊन तर आनंदाने तिकीट घ्यायचं. फक्त 50 रुपये घेतोय आणि त्यांना द्यायचं किती आहे, 40,000 रुपये द्यायचे. ते 10-12 लोक आहेत नाटक करणारे आणि ह्याच कार्यालयात करणारे, मी इथेच करणारे. तर सगळ्यांनी तिकीट पण घ्यायचं आणि पावती बी, आणि बिगर पावतीवाल्यांनी यायचं नाही. माझ्याकडनं हे सांगणं आहे की बिगर पावतीवाल्या बाया सुद्धा येतात. मग आमच्या जावांनी घेतल्या आहेत, आमच्या सुनांनी. आणि घरात जर सासू सुना असल्या, सुनेला जर पाठवायचं असलं तर सुनेचीच पावती घ्यायची आणि सासूबाईची यायचं असलं तर 2 पावत्या घ्यायच्या. कारण समाजाकरता 100 रुपये किती खर्च करता तुम्ही. हा, पावभाजी खायला जातात तर किती पैसे लागतात सांगा बरं. नाही, ते कार्यक्रमाच्या वेळेस सासूबाई येते, सुनबाई येते, पण मग तिकीट नसलं तर कशाला. आणि आणखी 2-2 पोरं पण घेऊन येतात. तुम्ही पोरं आणा, त्यांना खुर्चीवर बसवतात. मग कोणाला बोलायचं आम्ही स्त्रियांसाठी स्त्रियांचंच हे काम करतोय, स्त्रियांसाठीच आपण चांगले कार्यक्रम करतोय. तर स्त्रियांनी सगळ्यांनी समजून घ्यायचं. आणि माझ्या बायांना कोणी वाईट बरं, आम्ही कमिशन खातो, आम्ही पैसे खातो, आम्ही मजा मारतो, सगळ्यांना माहिती आहे. काय करतो आम्ही, आम्हाला पैसे पुरत नाही. मी या बायांपासून पैसे घेते. त्यांना म्हणतो मग तुम्ही कार्यक्रमी चालले तर पैसे द्या, मला तेव्हा कार्यक्रम करता येईल. आणि सगळ्या माझ्या मागे लागतात. आता ते 40,000 रुपये द्यायचे. सगळ्या म्हणता एवढा खर्च कुठून करणार. फक्त मी बायांना त्यासाठी बोलायला बसते. तर सगळ्यांनी 50 रुपयाचं तिकीट घ्यायचं. मी आजच सांगून ठेवले. तो 4 महिन्याने कार्यक्रम येणार आणि 4च कार्यक्रम ठेवते. पण आता गोकुळाष्टमी आली तर आपल्याला कार्यक्रम छोटा मोठा करून घ्यायचा.
तेव्हा काही मी जास्त काही बोलवत नाही. पण हे बाहेरगावच्या लोकांना पैसे द्यावे लागतात. आता मंगळागौरीचा सुद्धा कार्यक्रम आहे, पण तेव्हा बिगर तिकिटाचा आहे. एकच मिनिट फक्त. लक्षात घ्या, शांत बसा सगळ्या घरी, आणि तुम्हाला बटाटा वडा खायला देणार आहे, आणि गोड म्हणून जिलबी आणखी. आणि एवढे कार्यक्रम मी कशासाठी आणते की सगळ्या बायकांना या वस्तू बघायला मिळायला पाहिजे. आता कस्तुरीबाईची इतकं छान नाटक आहे ते आम्हाला काही विचारून घ्यावं लागतं ना. आता तुम्हाला कोणाला माहिती आहे का हे नाटक कुठे? मग आम्हालाही फोन करावा लागतो. फोनचे पैसे आम्ही खर्च करतो, फोनचे सुद्धा खर्च घेतो. अरे वस्तू घ्यायला जावा तर या बाया माझ्यासाठी रिक्षा करायचं म्हणते ना, त्यांना विचारून घ्या. अजून मी माझ्या रिक्षाचे कधीच पैसे देतो. माझ्यासाठी रिक्षा केली म्हणून मी पैसे देते, पण मंडळातून 1 रुपया लावत नाही. बरं, सगळ्यांनी ऐकून घेतलं. कोणाला राग आला तर माझ्याजवळ परत या बोलायला. एक वडिलकीच्या नात्यातून घ्या. आपणच आपल्यासाठी उभं राहिलं तर अधिक छान कार्यक्रम, अधिक चांगलं मंडळ आपलं अजून पुढे जाईल. यानंतर प्रस्तावित करतील सौ माधुरीबाई शिंदे. 36वे वार्षिक अहवाल सन 2024 ते 2025 सौ वैशालीताई प्रकाश अमृतकर अध्यक्षा. वार्षिक अहवाल सर्व सन्मान्य सभासद भगिनींना कळवण्यात आनंद वाटतो की आपल्या मंडळाचा 36वा वार्षिक अहवाल मंडळाच्या वतीने मी सौ माधुरी तुषार शिंदकर आपणासमोर सादर करत आहे. यावर्षी 2025, 24 आणि 25 मध्ये आपण अप्रतिम कार्यक्रमांचा आनंद घेतला असून आणि याचीच उजळणी आपणासमोर थोडक्यात सादर करीत आहे. महिला मंडळाच्या त्यांना आपण शैक्षणिक साहित्य वस्तू वाटप केल्या त्या 18 जून 2025 रोजी. त्यानंतर कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहिला कार्यक्रम आपण घेतला तो भारुडाचा रंगारंग कार्यक्रम. समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून संत एकनाथांनी भारुड अतिशय प्रभावीरित्या समाज जागृतीसाठी वापरले. आपल्या महिला मंडळाने या कार्यक्रमातून मनोरंजनासोबतच नवीन विचार घेतला. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री रवींद्र नारायण कोठावदी यांनी स्वीकारले होते. या कार्यक्रमाला 400 महिला उपस्थित होत्या. त्यानंतर आपण दुसरा कार्यक्रम घेतला तो आषाढी एकादशीचा. 6 जुलै 2025 रोजी महिला मंडळाने अप्रतिम असा पालखी सोहळ्याचे नियोजन केले. जणू काही सर्व भगिनी पंढरपुरात रममाण झाल्या होत्या असे भासत होते. आपण सर्व भगिनींनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर तिसरा कार्यक्रम आपण घेतला गोपाळकाला. 16 ऑगस्ट 2025. गोपाळकाला हा भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या दिवशी पोही सुंदर अशा राधाकृष्ण बनून आल्या होत्या आणि मटकी फोडून सर्व भगिनींनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमालाही महिलांची उपस्थिती 400 ते 500 पर्यंत होती. चौथा कार्यक्रम आपण घेतला तो दुर्गा सप्तशती पाठ. 27 सप्टेंबर 2025 रोजी. नवरात्रात आनंद व उत्साह महिलांमध्ये येतो, घरोघरी ऐकण्यास मिळतो. यातच आपल्या महिला मंडळाची स्त्रीशक्ती आपल्यास बघण्यास मिळाली. देवीच्या दर्शनात जायचे ठरले आणि तब्बल 150 ते 200 महिलांनी दर्शनास आल्या. सकाळी 5 वाजता चालू झालेला प्रवास निजामपूरची धनाई माता व निझरवेढा येथील अंबिका मातेचे दर्शन घेतले. तेथेच पाठ वाचून पराळती केला व हिंगणी येथील खंबा अंबा मातेचे दर्शन घेतले. नंतर प्रश्न मंजुषेच्या कार्यक्रमात भाग्यलक्ष्मी ड्रॉप काढण्यात आला व काकडणे येथील अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास. 8 ऑक्टोबर 2025. शारदेचे चांदण पौर्णिमेचा आनंद घेण्यासाठी महिला सायंकाळी कार्यालयात निघाल्या.
खूप सारा खाऊन किती तो आनंद चेहऱ्यावर महिलांनी गरब्याचा आनंद लुटला. काय ती शकुंतलाबाई आणि काय ती पाच पावली, महिलांनी चांगलीच मजा घेतली. महिला मंडळाने सुंदर अशी मुलगी व आईसाठी मी कुठे चुकली अशी हृदयस्पर्शी नाटिका आणली. या नाटिकेत मुलगी व आई यांच्यासाठी बोध घेण्यासारखे होते. या नाटिकेचे प्रायोजक श्री जितेंद्र आनंद दामानी यांनी स्वीकारले व या कार्यक्रमासाठी भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. महिलांनी दुधाचा आस्वाद घेतला व मंडळाचा खाऊ घेऊन घरी निघाल्या. नंतर 6वा कार्यक्रम झाला तो खेळ पैठणीचा. 23 नोव्हेंबर 2025. खेळ पैठणीचा हा एक पारंपरिक खेळ आहे जो मुख्यतः महिलांमध्ये खूप प्रचलित आहे. या खेळात पैठणीचा खेळ हा सामाजिक खेळ आहे जो महिलांना एकत्र आणतो व सामाजिक बंधनात जोडतो. या कार्यक्रमासाठी 400 ते 500 महिला उपस्थित होत्या व महिलांनी वेगवेगळे खेळ खेळून आनंद घेतला. त्यामध्ये 5 महिला पैठणी विजयी झाल्या व बाकीच्या महिलांना मेहंदीचे कोण दिले. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री निलेश अरुण अमृतकर यांनी स्वीकारले व पैठणीचे प्रायोजक सुरेश शंकरकर यांनी स्वीकारले होते. या पद्धतीने संपूर्ण वर्षाचे कार्यक्रम अतिशय सुंदर छान प्रकारे पार पाडण्यात आले. सादर केला आणि आपल्या डोळ्यासमोर गेल्या वर्षभरातले सगळे कार्यक्रम आले. गेल्या वर्षभरात अतिशय उत्साहाने आपण सर्वांनी इथं हजेरी लावली. त्यानंतर या वर्षाच्या आपल्या अध्यक्षा सौ वैशालीताई अमृतकर या आपलं मनोमत व्यक्त करतील. सर्वप्रथम सर्वांना सस्नेह नमस्कार. आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गाजवलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवाची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाटणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता. आजच्या हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी मी सौ वैशाली अमृतकर, लाडशाकीय महिला मंडळातर्फे आपणा सर्वांचे स्वागत करते. तो दिवस अजूनही आठवतो ज्या दिवशी मी या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. मनावर खूप दडपण आल्यासारखे झाले होते. कार्यक्रम कसे करायचे, कसे पार पडतील, कसे होतील हा प्रश्नचिन्ह जणू डोळ्यापुढे उभा होता. पण म्हणतात ना, रक्ताची नाती जन्माने मिळतात, रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जोडतात, मानलेली नाती मनाने जोडतात. पण नाते नसतानाही जे बंधन जुळतात त्यांनाच मैत्रिणी म्हणतात, त्यांनाच मैत्रिणी म्हणतात. अशा रेशीम बंधनांनी माझ्या सर्व मैत्रिणींनी मला वेळोवेळी मैत्रिणींचेही सहकार्य लाभले. या वर्षभरात आपण विविध कार्यक्रम सादर केले, जसे भारूड, आषाढी एकादशी, गोकुळाष्टमी, दुर्गा सप्तशती पाठ, खेळ पैठणीचा, कोजागिरी पौर्णिमा, तसेच आजचा हा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हलव्यांसाठी अधिक दृढ बनवायचे, तिळगुळ हलव्यांसाठी अधिक दृढ बनवायचे. जसे तीळ आणि गुळ एकमेकांना घट्ट बांधून ठेवतात, तसेच आपणही एकमेकांशी प्रेमाच्या बंधनात घट्ट बांधून राहू. हाच या कार्यक्रमाचा हेतू. हा हेतू साध्य करण्यासाठी माझ्या सर्व भगिनी माझ्या सर्व मैत्रिणींनी खूप मेहनत घेतली. लाडशाकीय महिला मंडळासाठी एवढंच म्हणते, स्फूर्तीचा हा झरा निरंतर आमच्या हृदयी वाहू दे, स्फूर्तीचा हा झरा निरंतर आमच्या हृदयी वाहू दे, स्त्री शक्तीचा भाव सनातन मनामनातून पाझरू दे, स्त्री शक्तीचा भाव सनातन मनामनातून पाझरू दे. हे भरारी पतंगा सवे बहरू दे तुझे मन, हे भरारी पतंगा सवे बहरू दे तुझे मन, विसर दुःख तू सारे फुलू दे तुझा प्रत्यक्ष, विसर तू दुःख सारे फुलू दे तुझा प्रत्यक्ष. सर्व कार्यक्रमात
माझ्या या सर्व भगिनींनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. कार्यकारिणी नसतानाही ज्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला त्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि पुढच्या येणाऱ्या अध्यक्षाला वेळोवेळी माझी कायम साथ राहील. शेवटी एवढेच बोलू इच्छिते. उंच नभी उडता पतंग, संत हवेचा त्याला संग. उंच नभी उडता पतंग, संत हवेचा त्याला संग. मैत्रीचा हा नाजूक बंध, राहो तुमचे आमचे नाते अखंड. मैत्रीचा हा नाजूक बंध, राहो तुमचे आमचे नाते अखंड. तिळगुळाचा गोडवा हृदयात उतरवूया आणि तिळगुळासारखे आपले नाते ही गोड बनवूया. म्हणून शेवटी एकच म्हणते, तिळगुळ घ्या गोडगोड बोला, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. धन्यवाद. आज आपण घेतलेल्या स्पर्धेचे 2 स्पर्धक विजेते आहेत, त्यांची बक्षिसं वैशताई संगीत खुर्चीच्या विजेत्यांची बक्षिसं द्यायची राहिली दोघींची. त्यापूर्वी सौ जयश्रीताई शिरोडे यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्याशी 2 शब्द हितगुज करायचे. नमस्कार. गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी, गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी. नात्याचा गंध त्याला स्नेहाचा बंध, नात्याचा गंध त्याला स्नेहाचा बंध. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. 26 आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ चाळीसगाव आयोजित सर्व सखींसाठी या वर्षाचा शेवटचा कार्यक्रम अर्थात हळदी कुंकू. आजच्या या हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी रामबंधू मसाले आणि जयनंदिनी ट्रेडर्स चाळीसगावचे संचालक श्री जितेंद्र यशवंत येवले उपस्थित येईल. त्याबद्दल त्या सर्वांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच या हळदी कुंकू कार्यक्रमात सर्वांसाठी नाश्ता उपलब्ध करून दिला त्याबद्दल आशापूर आंबी पॉईंटचे संचालक तथा आपल्या लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे संचालक श्री सारंग सुरेश कोतकर यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. फोटोग्राफर श्री हेमंत शिरोडे व साऊंड सिस्टीमसाठी श्री सुनील अमृतकर यांचेही आभार. आजच्या या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आपल्या समाजाच्या मोठ्या मंडळाने हे कार्यालय उपलब्ध करून दिले त्याबद्दल मोठ्या मंडळाचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आजच्या या कार्यक्रमाचे नीटनेटकेपणाने सूत्रसंचालन करणाऱ्या सौ कामिनीताई अमृतकर यांचेही मनपूर्वक आभार करते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार. शेवटी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकला नसता अशा तुम्ही सर्वजणी माझ्या सखी, तुम्हा सर्वांचे उपस्थितीबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. असेच प्रेम आणि सहभाग यापुढेही महिला मंडळासाठी लाभेल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते. यापुढील मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून माझ्याकडे आभाराची जबाबदारी पूर्ण करते. धन्यवाद. कार्यक्रम थोडा बाकी आहे अजून. आजचा आपल्याला ज्यांनी नाश्ता उपलब्ध करून दिला आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला या नाश्त्याने सुद्धा छान रंगत आणली असे श्री सारंग सुरेश कोतकर आणि सौ रुपाली सारंग कोतकर यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांचा सत्कार सौ वैशालीताई अमृतकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सौ रुपाली सारंग कोतकर आणि श्री सारंग सुरेश कोतकर यांनी कृपया व्यासपीठात आपल्या वाणी समाज मंडळाची निवडणूक झाली. मी पण उभी होते आणि मी हरले होते हे आधीच सांगते. तर ज्या माझ्या 2 मैत्रिणी आमच्या महिला मंडळाच्या सदस्या भरघोस मतांनी निवडून आल्या त्या दोघींचा सुद्धा सत्कार आपल्याला आपल्या मंडळातर्फे करायचा आहे. मी व्यासपीठावर त्यांच्या सत्कारासाठी आमंत्रित करते सौ वैशालीताई अमृतकर, सौ वत्सलाताई कोतकर, सौ आशाताई येवले यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सत्कार स्वीकारण्यासाठी यायचंय
सौ वर्षाताई शरद शिरोडे आणि सौ डॉक्टर शीतल प्रवीण भोकरे यांनी व्यासपीठावर हा सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे. पंच कमिटीच्या ज्येष्ठ सदस्या सौ वत्सलाताई गोतकर, शीतलताई भोकरे यांना, वैशुताई तेल म्हणते प्रकाश दे, प्रकाश म्हणते ज्योत दे, रक्षा शरद रावणा म्हणते मला अखंड जीवनाची साथ दे. सर्व पंचकमिटी सदस्यांना विनंती की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. आधी वर्षात एकदा सत्कार होईल, नंतर शीतलताई. समोर बघा काकू, समोर बघा. सगळ्यांनी इथंच थांबायचं. त्यानंतर पुढचा सत्कार करूया. थांबा एक मिनिट. आज एवढ्या स्त्री शक्ती समोर माझा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी महिला मंडळाची खूप आभारी आहे. त्यानिमित्ताने मॅडमच्या सांगण्यावरून मी नाव घेते. आज महिला मंडळाने दिला रवा तुम्ही घाला साखर, प्रवीण पंतांचं नाव घेते. आज करूया आदिशक्तीचा जागर. धन्यवाद. व्हेरी नाईस, मस्त मस्त. ज्यांच्याकडे रामबंधू गिफ्ट देणारे श्री जितेंद्र दादा येवले आणि सौ दीपालीताई येवले यांचाही सत्कार आपल्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. मी आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ वैशालीताई अमृतकर यांना विनंती करेन की हा सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते सौ दीपाली जितेंद्र येवले यांना. जितेंद्र दादा उपस्थित असतील तर त्यांनी पण थोड्या व्यासपीठाकडे यायचे. आपल्या भावी अध्यक्षा सौ वर्षाताई पिंगळे यांनी व्यासपीठावर यायचे. माधुरीताई शिंकर, जयश्रीताई शिरोडे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे. जयश्रीताई शिरोडे, माधुरीताई शिंकर, वर्षाताई पिंगळे यांनी पण व्यासपीठावर हा सत्कार करण्यासाठी यायचे. सौ दीपालीताई हा सत्कार स्वीकारत आहे. खूप खूप धन्यवाद दीपालीताई. आजची संध्याकाळ फक्त दीपालीताई खाली जातील. आपल्या संगीत खुर्चीच्या राऊंड जिंकणाऱ्या माझ्या दोन मैत्रिणी सौ शीतल आलाई, सौ मंगलाताई लोखंडे. थांबा इकडे बघा. भागोबाग ये लोको यांच्या हस्ते आपण एक छानसं बक्षीस देणार आहोत. आपल्या प्रबोधन प्रदेश कार्यकारिणीच्या अध्यक्षा म्हणून यांची निवड झालेली आहे. अशा प्रदेश कार्यकारिणीवर यांची निवड झाली महाराष्ट्र राज्याच्याच नव्हे तर अखिल भारतीय अशा सौ माधुरीताई जितेंद्र वाणी, ज्या आपल्या महिला मंडळाच्या माझ्या अध्यक्षा आहेत. अक्षय हरवणारी व्यक्तिमत्व अशा या माधुरीताई वाणीचा वैयक्तिक सत्कार सौ वैशालीताई अमृतकर यांच्यातर्फे केला जात आहे. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी एवढं मोठं पद भूषवलेलं आहे आणि एवढं मोठं कार्य त्या करीत आहे. त्यांच्या कार्याला आमची सगळ्यांची साथ असेलच. आपण हे स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. प्रबोधन कार्यकारिणी ही अखिल भारतीय पातळीवर काम करते. आपलं
चाळीसगावचं युनिट फार छोटं आहे, 25 महिन्याच्या कार्यकारिणीचं. अखिल भारतीय पातळीवर एवढं मोठं पद भूषवणं, त्या कार्यक्रमाची आखणी करणं, ते कार्यक्रम करून देणं